हाय, मी विशाखा आणि तू पृथ्वी. ओके. आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बरं फरक हे बघा, आमचे असे लाड चालू होते. तर आज मॅडमने सुद्धा सकाळ सकाळी मस्त आंघोळ करून घेतली. रोज 12 आणि 1 वाजता आंघोळीला. तर आज सकाळ सकाळी मॅडम मस्त रेडी झालेल्या, का तर हिला जायचे म्हणा आईकडे. त्याच्यामुळे त्याने आंघोळ करून घेतल्या. धिंगाणा सुद्धा आज कमी घालतात, का तर मग तिला आईकडे जायचं. हे बघा पळाली बाहेर. तर तिला ना असं 2 दिवस झाले की लगेच कंटाळा येते, लगेच तिला गावाकडे जायचं असतंय. आणि चालू आहे सकाळपासून आईकडे जायचं. तसं आम्ही जाणार होतो उद्या गावाकडे करता हे चाललेले आहेत पुण्याला, त्यामुळं. तर चला मग आज मस्त इडलीचा बेत आहे. म्हटलं आता लय दिवस झाली होती इडली करून, मग म्हटलं चला इडली वगैरे करूयात. तर बघा चटणी वगैरे करून झाली, मस्त अशी चटणी वगैरे केल्याने इकडं सांबारची तयारी चालू आहे. पण शेवट बी कोथिंबीर विसरलेलीच आहे. असंच होतंय माझं. तरी काल गेले होते बाहेर, पण आणायचं काही लक्षात राहिलं नाही. आणि इकडं मस्त कुकर झालेला आहे, डाळ शिजली आहे. बाहेर गेले होते पण कोथिंबीर आणायचं लक्षात नाही. असंच असते, काहीतरी विसरते. जाऊ द्या, हाय त्याच्यामध्ये करू. त्या चटणी केली, म्हणलं सांगा की थोडं रोजचा सगळा गर्दा ऐकू येत असला तर म्हणजे सकाळचा टाईम आहे. म्हणजे आता सगळ्याच्या घरात स्वयंपाकाचं, लेकराचा धिंगाणा. आता शाळेला सुट्ट्या लागलेल्या, त्याच्यामुळे आता ते धिंगाणा तर असतोच. तर चला मग मस्त इडलीचा बेत आहे आज. ऐसा निगडे नाही बघा, आमचं येडं कसं उड्या मारते. येडच आहे का तू? तर ही सानूचा ड्रेस ना मिशोवरून घेतलेला होता बरं का. 110 का 120 रुपयाला काहीतरी बसलेला होता. इतका छान वाटता ना. तिला ओढणीचा ड्रेस पाहिजे होता, मग म्हणलं चला एखादा ओढणीचा ड्रेस घेऊया. तर ते तिला इतका छान वाटतं ना, आवडतंय पण तिला. तर चला मग इडलीची तयारी करू आता. व सांबार करून घेऊयात, नंतर इडली वगैरे करू. मॅडमची सायकल. सानू, तुला डान्स कसा येत आहे का? तुला छान कोणतं येते? करून दाखव बरं एकदा. बरं एकदा करून दाखव ना. तुला कोणतं छान येते? मला लय छान येते म्हणते बरं का एक डान्स त्याचा. कोणता छान येते तुला? हे का? हे बघा, छोटा बच्चा आहे साईडचा. म्हणजे सानूचं त्याचं तर काही जमत नाही. म्हणजे तुझं माझं जमा आणि तुझ्या वाचून कर म्हणा असं आहे ग तिथं. म्हणजे आहेत एका वयाचे 2 जण, तरी पण त्या दोघांचं जमत नाही. आणि तुझं माझं जमाना, तुझ्या वाचून कर म्हणा असं आमचं चालू असते कंटिन्यू. भांडतात, खेळतात, रडतात, पडतात, चालूच असते. मस्त अशा इडल्या झाल्या. तर इकडे सांबार पण मस्त असं वाचायला आहे. आणि इकडं अजून एक भांडं लावलेलं आहे. तर थोडं म्हणजे घरची डाळ आहे, थोडी त्याला पाटीची, म्हणजे त्याचं साल असतं ना त्याला, तिथं असल्यामुळं ना थोडासा काळपट असा कलर आला आहे. आणि इतकं छान झालं, म्हणजे छान लागेल. मऊ पण झालं, तर टेस्ट पण छान झाले. तसं सानू कसं झालं सांग ना. इकडे बघ ना. पुढे चला तर छान झालंय. आम्हाला ॲटिट्यूडच लय आहे. चटणी आहे देऊ का? बरं मला कसं झालं एकदा सांग. असं कर, किशी दे मग मम्माला एक. मम्मानं छान केलं ना. बडी माझ्या छान झालं ना. तर सांगलं तर आवडलं, बाकी कोणाला आवडू ना तर ना आवडू. तर बघा, मी आता गावाकडे निघालेले. मला न्यायची होती ही साडी. तर मला न्यायची होती ही साडी, आणि एका साडीसाठी मी एवढा सगळा रमणा काढलेला, कारण मला साडी सापडत नव्हते. आणि एवढा काही सगळा रमणा काढून टाकलेला आहे. आणि झोपून मी उठलेली आहे बरं का. कारण दाढ इतकी दुखत होती ना, त्याच्यामुळे कंटिन्यू असं म्हणजे इतकं रडायला लागलं. तर शेवटी मी रडलीच होती, कारण दाढच दुखत होती एवढी. मी काम नाही काय नाही, झोपून आराम करून उठले. मॅडम पण आता झोपलेलं, तर आवाज आला असेल, म्हणजे उठले ते ना आता.
आता उठून त्यांचा घंटाभर चालते आणि बघा इथं भाकरी करताना काल पोळलेलं होतं त्या गरमीने एवढे आग व्हायला नाही खूप बस. तर जायचं निघालं तर आम्ही गावाकडे मग ती साडी न्यायची होती ती एका साडीसाठी एवढा बाकी सगळा रन्ना काढलेला आव्हानची पण बॅग भरायच्या कारण ते जाणार आहेत पुण्याला. तर चला मग आवरत आता गरमीत रवडी घाम कसा आला सगळा एवढा सगळी घाम आहे. भांडे वगैरे आवरायचे तर मागचा पसारा इग्नोर करा आता कारण ते लय कसं तरी टाकलेलं आहे घड्या वगैरे नाही घातलं आता मॅडम पण उठलेल्या आहेत आता त्यांचा घंटाभर रडणं वगैरे चालत आहे. तर चला मग आवरते नंतर भेटूयात. तर चला मग आपलं आवरून झालेलं आहे आता वाजले 7 वाजून गेलेत आता कधी येतात काय माहिती. तर आता आवरलेलं मग सगळं भांडे वगैरे घासून काय आज तर 3 वेळेस भांडे झालेले दिवसातून 3 वेळेस भांडे घासलेत. आज इडलीचं वगैरे असल्यामुळं पडले होते 3 वेळेस भांडे झालेत. आज भांडे वगैरे आवरले सगळं साफसाफ वगैरे केलं आणि मग इकडं आमची बॅग भरली. इथं आहे आमची बॅग इकडं आव्हानची दोघांच्या पण बॅग वगैरे भरून ठेवल्या. मस्त आता आवरून वगैरे झालं आता आले की ते निघणारच आहोत. सानू मॅडम कशा आवरलं दाखवते तुम्हाला. सानू रूममध्ये उजेड कमी पडते लाईटीचा इथं बाहेर गॅलरीत लावला तेव्हा आमच्या मॅडमचं बघ कशा आवडून झाले. आमच्या मॅडमचं पण आवरून झालेलं आहे. कुठं चाललीस कुठं आईकड कशाला आईकडं जायचं म्हणलं की कसं होते फिरायचं ना तिथं बोंबलत आहे की नाही. आज कपडे कोण घातले स्वतः हाताने घातलेत का नाही. पप्पाला म्हणायचं मम्माकडे पैसे नाही. हा स्वतः हाताने कपडे घातले तर मॅडम का तर जायचंय म्हणून है ना. काय हा तस करू नको गोरू कोण दिसायला ना मम्मा कसा आणू मम्मा. आता भेटूत मग गावाकडे गेल्यानंतर. तर चला मग बाय बघत राहा व्हिडिओ. तर आम्ही आलो होतो गावाकडे दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे कारण रात्री आल्यानंतर मला शूट करणं काही झालं नाही कारण दाढ इतकी उठली होती ना अक्षरशः मी रडतच झोपी गेलेली होती गोळी खाऊन. मला त्या दाढनं काही सुधारतच नव्हतं मग म्हटलं जाऊ द्या शूट काय केलं नाही. आणि इकडं मॅडमचं मातीमध्ये खेळणं चालू आहे कारण तिला येतच असते तेवढ्यासाठी धिंगाणा घालण्यासाठी खेळण्यासाठी तिला मोकळे फिरायला छान वाटते कारण इथं सगळेजण आहेत त्याच्यामुळं. आणि इकडं एवढे केस वाढलेत की तिनं रडते म्हणून केस कट करायला सुद्धा जाता येणार कारण तिने केस कट करू देत नाही. काय जाणार आहे सानू दुसरा हात कर बर हात दीदी कोण शिवून घ्या. इकडं बघ चालू